morning to all of you. Last lecture we have seen the ionic radii, that is hydration energies, and calculation of crystal field stabilization energy for the octahedral complex. In octahedral complex, T2G is having nearly low energy and EG has higher energy in octahedral complex. Today we see the crystal field splitting in tetrahedral complex. Previous lecture we see the crystal field splitting in octahedral complex. ठीक आहे. मग आपण आज पाहणार आहे crystal field splitting in tetrahedral complex. Generally in tetrahedral complex there are four ligands which are surrounded by the metal atoms. For example, that is NiCO4, nickel tetracarbonyl. Here this is the structure of tetrahedral complex, that is Ml4. The dark circle shows the absence of ligand and this hollow circle shows the presence of ligand. Means hollow circle means what, हे जे तुम्हाला सर्कल दिसत आहेत बरोबर आहे विदाउट ब्लॅक कलरचे, हे जे काय आपले लिगँड आहे. मग किती लिगँड इथं, एक लिगँड आहे, हा सेकंड लिगँड आहे, हा थर्ड लिगँड आहे आणि हा फोर्थ लिगँड आहे बरोबर आहे. इथं तुम्हाला प्लस झेड ॲक्सिस, खाली मायनस झेड मायनस वाय ॲक्सिस, खाली इकडं प्लस वाय ॲक्सिस, इकडं प्लस एक्स ॲक्सिस आणि इकडं मायनस एक्स ॲक्सिस हा ॲक्सिस आहे. म्हणजे इथं तुम्हाला जी फिगर काढून दिलेली आहे ती कुठली आहे, 3 डायमेन्शनल फिगर आहे. आता आपण जनरली ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये बघितलं असेल तुम्ही की लिगँडचं डायरेक्शन आपण त्याच्यात शिकलो होतो. म्हणजे ज्या साईडने ॲक्सिसच्या अलॉंग जर लिगँड येत असेल तर एनर्जी काय होते, वाढते बरोबर आहे. इन बिटवीन ॲक्सिस म्हणजे दोन ॲक्सिसच्या मधून जर तुमचा लिगँड अप्रोच होत असेल तर एनर्जी काय होते अशा वेळेस कमी राहते बरोबर आहे. आता ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये दोन लिगँडच्या मध्ये कुठल्या ऑर्बिटल येत होते, T2G येत होते बरोबर आहे. आणि ॲक्सिस अलॉंग द ॲक्सिस कुठे किती लिगँड होते ते EGचे येत होते बरोबर आहे. मग आता इथे याच्यामध्ये कसं होते ते आपण बघणार आहे. लिगँड्स डू नॉट पॉइंट डायरेक्टली एनी ऑफ द डी ऑर्बिटल ऑफ द metal closer to the dxy, dyz and dxz, that is raise in energy. Means here we see the dxy and dyz and dxz are closer to the metal. Means it shows the increase in energy. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, जे आपले T2G चे ऑर्बिटल होते टेट्राहेड्रल मध्ये ते कुठं जातील, ते वरती जातील आणि जीचे काय येतील, खाली येतील बरोबर आहे. ते पुढे डायग्राम जेव्हा राहील तुम्हाला ते मी समजवेल. मग आता याच्यामध्ये असं काय होतंय, म्हणजे ऑक्टॅहेड्रल आणि टेट्राहेड्रलच्या स्प्लिटिंगमध्ये हे अपोजिशन आहे बरोबर आहे. ऑक्टॅहेड्रलमध्ये T2G हा खाली होता, टेट्राहेड्रलमध्ये T2G कुठं राहील, वरती राहील, ते आपण बघूच पुढे. मग आता याच्यामध्ये असं काय होतंय, तर हे जे तुम्हाला हॉलो सर्कल दिसत आहेत हे दोन ॲक्सिसच्या मध्ये येतोय हा लोब बरोबर आहे. हे लिगँड काय येत आहेत, दोन ॲक्सिसच्या मध्ये. हा एक लिगँड दोन ॲक्सिसच्या मध्ये येतोय, हा लिगँड दोन ॲक्सिसच्या मध्ये येतोय, हा लिगँड दोन ॲक्सिसच्या मध्ये येतोय, हा लिगँड दोन ॲक्सिसच्या मध्ये येतोय. म्हणजे इन बिटवीन द ॲक्सिस येत आहेत कुठले, दॅट इज हे चार लिगँड बरोबर आहे. म्हणजे चार लिगँड जर तुमची इन बिटवीन द ॲक्सिस येत असतील त्याच्यामध्ये इंट्रॅक्शन काय होतं, मग कमी होतं बरोबर आहे. मग इन बिटवीन ॲक्सिस असेल तर काय होणार आहे, याच्यामध्ये एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. मग आता T2G ची एनर्जी कमी होईल की EG ची एनर्जी कमी होईल हे आपण आता बघू बरोबर. आता या पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, त्यांनी एक आयसोलेटेड ॲटम किती असतात डी ऑर्बिटलमध्ये, 5 असतात. ही एनर्जी इन्क्रीज होते किती, 5 ऑर्बिटल काढले. आता ड्युरिंग द कॉम्प्लेक्स फॉर्मेशन, आता टेट्राहेड्रलमध्ये कसं होतं बघा, dx² - y² आणि dz² हे खाली आहे म्हणजे याची एनर्जी कमी आहे, म्हणजे EG हा खाली असतो कशामध्ये, टेट्राहेड्रलमध्ये. आणि dxy dxz dyz याच्यामध्ये T2G कुठं असतो, वरती असतो बरोबर. हा जो यांच्यामधला डिफरन्स आहे हा कशाने डिनोट केला असतो, टेट्राहेड्रल ऑक्टॅहेड्रल मध्ये रिलेशन आहे बरोबर आहे. मग रिलेशन काय, डेल्टा T इज इक्वल टू
4/9 डेल्टा 0. लक्षात ठेवायचं नेहमी हे टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल याच्यामध्ये रिलेशन होणार एकमेव काय आहे फॉर्म्युला दिलेला आहे, दॅट इज डेल्टा टी इज इक्वल टू 4/9 डेल्टा 0. मग आता टेट्राहेड्रलमध्ये खाली दोन ऑर्बिटल कुठले असतात, dx² - y² आणि dz². आणि वरती T2G चे कोणते असतात, dxy dz आणि dyz. आता हे असं कशामुळे झालं, तर dx² - y² आणि dz² हे काय होते, ते इन बिटवीन द ॲक्सिस होते हे ऑर्बिटल. मग इन बिटवीन द ॲक्सिस आले म्हणून याची एनर्जी कमी होऊन गेली, म्हणून तो खाली दाखवलेला आहे. बरोबर आहे. वरती dxy dxz आणि dyz हे काय येतात, क्लोजर टू द मेटल. म्हणजे क्लोजर टू द मेटल म्हणजे काय, अलॉंग द ॲक्सिस. अलॉंग द ॲक्सिस आला, ॲक्सिसवर तुम्हाला येता येते, ॲक्सिसवर आले म्हणजे याचा अर्थ काय, त्याची एनर्जी हमखास काय वाढणार आहे. का, ॲक्सिसवर जर लिगॅंड असेल तुमचे, तर मेटलचे इलेक्ट्रॉन आणि लिगॅंडचे इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं. बरोबर आहे. आणि रिपल्शन झाल्यामुळे काय होतंय, त्याच्यामध्ये काय होतं, एनर्जी काय होते, सडनली इन्क्रीज होते. कोणाची, T2G ची. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही टेट्राहेड्रलमध्ये काय लिहिणार, मग खाली Eg चे ऑर्बिटल लिहिणार, म्हणजे कुठले, dx² - y² आणि dz². आणि वरती कुठले लिहिणार, T2G चे ऑर्बिटल लिहिणार, dxy दॅट इज dxz आणि दुसरं कुठले, dyz. बरोबर. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण काय पाहतोय, एक कंपॅरिझन दिलेलं आहे तुम्हाला. हे तुम्हाला रिलेशन मी ऑलरेडी डिस्कस केले गेलेले आहे. डेल्टा टी इज इक्वल टू 4/9 डेल्टा ऑक्टाहेड्रल. डेल्टा टी म्हणजे टेट्राहेड्रल, OCT म्हणजे ऑक्टाहेड्रल. हे दोघांमध्ये रिलेशन आहे. आणि हा रेसिप्रोकल काय असतो, 4/9. बरोबर, दोघांमध्ये रिलेशन. राईट साईडचा ऑक्टाहेड्रल आहे. बरोबर आहे. लेफ्ट साईडचं काय आहे, टेट्राहेड्रल फील्ड आहे. बरोबर आहे. आता ऑक्टाहेड्रल फील्ड आणि टेट्राहेड्रल फील्ड याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय, तर ऑक्टाहेड्रलमध्ये खाली T2G आणि वरती Eg आहे. आणि टेट्राहेड्रलमध्ये काय दिसत तुम्हाला, खाली E म्हटलेलं आहे आणि वरती काय म्हटलं आहे, T2 म्हटलेलं आहे. बरोबर आहे. टेट्राहेड्रलमध्ये Eg आणि T2G असं म्हणायचं नाही, फक्त काय म्हणायचं, E आणि काय म्हणायचं, T2 म्हणायचं. बरोबर आहे. कशामुळे असं G का बरं यूज करतो आपण, कारण की here the splitting of d orbital in tetrahedral complex, that is because no center of symmetry in tetrahedral crystal. Due to that, the symbol G is not used for the ligand field which have center of symmetry, which do not have center of symmetry. G is used when the center of symmetry is present in the particular crystal. Means octahedral shows the center of symmetry, hence it is denoted by T2G. बरोबर आहे. And octahedral complex has no center, tetrahedral complex has no center of symmetry, hence it is denoted by purely E or T2. बघितला माझ्या दोघांना डिफरन्स. ठीक आहे. मग आता हे अरेंजमेंट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, मग कॅल्क्युलेशन करायचं कसलं, CAPC. ऑक्टाहेड्रलचे CAPC कसं काढायचं याचं लेक्चर मी कालच दिलं. हे काय घेणार आहे आपण, टेट्राहेड्रलचे CAPC कसं काढायचं याचं आपण लेक्चर पुढे घेणार आहे. ठीक आहे. आता आपण जनरली पाहणारे फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग the 10dq or delta 0. मग आता फॅक्टर्स अफेक्टिंग आपण काय पाहणार याच्यामध्ये बघू. पहिल्या फॅक्टर्स काय असतो, नेचर ऑफ लिगॅंड. आता लिगॅंड हा एकदम इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. एखाद्या याच्यामध्ये आपल्याला जर CAPC मेजर करायचे असेल किंवा डेल्टा 0 जर मेजर करायचे असेल आपल्याला, तर आपल्याला डेल्टा 0 म्हणजे काय, दॅट इज एनर्जी गॅप बिटवीन व्हॉट, T2G अँड EG ऑर्बिटल. मग आता याच्यामध्ये लिगॅंडचा रोल कसा महत्त्वाचा असतो, एक तर लिगॅंड हा वीक फील्ड आहे की स्ट्रॉंग फील्ड आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हे कशावर ओळखणार तुम्ही, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजवरून. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज तुमची पाठ पाहिजे. म्हणजे वीक फील्ड लिगॅंड असेल तर तो काय असेल, एक तर हायलाइड असेल. हायलाइडमध्ये काय असतो, मग खाली स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज दिली पहा, आयोडीन मायनस Br मायनस Cl मायनस F मायनस OH मायनस C2O फॉर्म. बरोबर आहे. H2O पर्यंत काय असतात जनरली वीक फील्ड आहे. आणि पुढे NH3 पासून काय सुरू होतात, स्ट्रॉंग फील्ड. म्हणजे नायट्रोजन आणि कार्बन कंटेनिंग जे पण तुमचे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे काय असतात, स्ट्रॉंग फील्ड असतात. आणि हॅलोजन आणि ऑक्सिजन कंटेनिंग जेवढे पण तुमचे मॉलिक्युल असतील ते काय असतात, वीक फील्ड असतात. बरोबर आहे. मग स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजमधून तुम्ही पाहून घ्या
वीक फिल्ड असेल तर डेल्टा झिरो व्हॅल्यू काय असते, कमी. काय म्हटलं मी, वीक फिल्ड असेल तर डेल्टा झिरो व्हॅल्यू म्हणजे या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो, कमी असतो. हा जो डिफरन्स दिला डायग्राममध्ये. आणि स्ट्रॉंग फील्डमध्ये काय असतो, हा डिफरन्स काय असतो, जास्त असतो. बरोबर आहे. हे कसले दिले एक्झाम्पल, ऑक्टॅहेड्रल क्रिस्टल फील्डचे दिलेलं आहे. कसलं, ऑक्टॅहेड्रल क्रिस्टल फील्ड. खाली पाठी 2G वरती काय EG. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कॉम्प्लेक्स दिलेला आहे तुम्हाला CrF6 2-. बरोबर आहे. आता खाली काय दिलेलं आहे तुम्हाला, CrF6 2- ऑक्टॅहेड्रल सिमेट्री आहे. याची डेल्टा व्हॅल्यू किती तुम्हाला 22,000 दिलेली आहे. आणि CrF6 3- दिली, सेम सिमेट्री. फक्त याच्यामध्ये काय होत आहे, 15,060 आहे. बरोबर आहे. आता दोघांमध्ये लिगॅंड सारखा आहे. अशा वेळेस तुम्ही डेल्टा व्हॅल्यू कमी झाली असं कसं ओळखणार, तर क्रोमियम इथं प्लस काय 2 आहे. क्रोमियमचं ऑक्सिजन स्टेट किती इथं +2, कारण की -6 मधून +2 गेले, बाहेर काय उरत आहे -2. आणि इथं किती आहे +3 आहे. म्हणजे ज्याची ऑक्सिजन स्टेट ही कमी असते त्याचा डेल्टा व्हॅल्यू काय असतो, जास्त असतो. बरोबर आहे. काय म्हटलं मी पुन्हा एक वेळा सांगितलं, ॲज लोअर इज द ऑक्सिजन स्टेट its delta value also greater. As the oxygen state is higher, the delta value is lower. मग आता तुम्ही जसं जसं खाली याल तसं तसं तुमचं काय होतं, आता 22,300 होतं का, ते इथिलीन डायमाईन जे दिले तुम्हाला, हा काय आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. बरोबर आहे. हे दोघांमध्ये पण क्रोमियमची व्हॅलन्स इथं +3, इकडे पण काय +3, पण सायनाइड हा स्ट्रॉंग फील्ड आहे म्हणून 26,600 काय इथं जास्त आहे. जसं जसं खाली येत जाल तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही आता ते चेक करून घ्यायचं, स्ट्रॉंग फील्ड आहे की वीक फील्ड. जनरली टेट्राहेड्रलची व्हॅल्यू जी असते ही ऑक्टॅहेड्रलपेक्षा काय असते, नेहमी कमी असते. मी तुम्हाला सांगितलंय, हे पहा CONH3 4 2+. बरोबर आहे. टेट्राहेड्रल जॉमेट्री 5,900, पहा किती कमी झालेली आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही ती डेल्टा व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. कशावरून, नेचर ऑफ दी लिगॅंडवरून. नंबर अँड जॉमेट्री ऑफ लिगॅंड्स. बरोबर आहे. आता नंबर अँड जॉमेट्री ऑफ लिगॅंड्स ही सुद्धा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. माझं जॉमेट्री ऑफ लिगॅंड्स म्हणजे काय, आता डेल्टा T = 4/9 डेल्टा 0 हे तुम्हाला रिलेशन माहिती आहे. बरोबर आहे. डेल्टा T म्हणजे काय, स्प्लिटिंग इन टेट्राहेड्रल फील्ड. डेल्टा 0 म्हणजे काय, स्प्लिटिंग इन ऑक्टॅहेड्रल फील्ड. बरोबर आहे. मग CONH362+ ऑक्टॅहेड्रल याची डेल्टा व्हॅल्यू किती आहे, 10,200/cm. आणि सेम आहे, फक्त लिगॅंड किती 4च आहे. इथं टेट्राहेड्रल पाहिलं चुकून OH लिहिले गेले, इथं काय पाहिलं TD. मग याच्यामध्ये जॉमेट्री काय म्हटलं आपण, सॉरी डेल्टा व्हॅल्यू काय म्हटलं, डेल्टा T व्हॅल्यू 5,900. हे कशामुळे, टेट्राहेड्रलची कमी असते, ऑक्टॅहेड्रलची काय असते, नेहमी जास्त असते. म्हणजे स्क्वेअर रूट एनर्जी कमी, ऑक्टॅहेड्रलची जास्त. डेल्टा 0 इन्क्रीजेस विथ ऑक्सिजन स्टेट. आता याच्यामध्ये +2 आहे, इथ्यामध्ये काय +3. याची ऑक्सिजन स्टेट काय आहे, इथं +2 आहे. बरोबर. इथं काय +3. दोघांचे जर ॲटम जर सारखे असतील, म्हणजे मेटल जर सारखं असेल आणि त्याची ऑक्सिजन स्टेट जर वाढत असेल तर डेल्टा 0 पण काय होते, नेहमी वाढत असते. बरोबर आहे. म्हणून डेल्टा 0 इन्क्रीजेस विथ ऑक्सिडेशन स्टेट. सेम कॉम्प्लेक्ससाठी फक्त डेल्टा 0 इन्क्रीजेस ॲज द मेटल चेंजेस फ्रॉम 3D to 4D to 5D. बरोबर आहे. आता आपण पाहू 3Dची सिरीज पाहिली तुम्ही, एक पिरियोडिक टेबलमध्ये स्कॅन्डियम पासून 3Dची सिरीज सुरू होते, 4Dची सिरीज रोडियम पासून सुरू होते, आणि 5Dची सिरीज कुठून सुरू होते, इरिडियम पासून सुरू होते. तुम्ही इथे पाहू शकतात. मग कोबाल्ट फर्स्ट सिरीज काय आली, कोबाल्टची आली. त्याची व्हॅल्यू किती आहे, 22,870/cm. बरोबर आहे. तीच रोडियमची व्हॅल्यू किती येईल, 34,000/cm. बरोबर आहे. आणि इरिडियमची व्हॅल्यू किती आहे, 41,200/cm. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने 3D पासून तुम्ही 4D कडे जाताय, म्हणजे कोबाल्ट पासून रोडियम कडे जाताय तर डेल्टा 0 वाढेल. रोडियम पासून इरिडियम पर्यंत जाताय, डेल्टा 0 काय होईल, पुन्हा वाढेल. डेल्टा 0 व्हेरीज इरेग्युलरली अलॉंग द पिरियड. बरोबर. म्हणजे सेम याच्यामध्ये काय होते, कमी होते. क्रोमियम काय आहे, लिगॅंड सारखे, फक्त क्रोमियम पहिले येतो, म्हणजे स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम. 4 नंबरला क्रोमियम आहे, त्याची व्हॅल्यू किती, 17,400. बरोबर आहे. क्रोमियम नंतर काय येतो, Fe ची व्हॅल्यू काय येते, 14,000, म्हणजे कमी होते. बरोबर आहे. आणि कोबाल्टच्या वेळेस काय होते, पुन्हा वाढते. बरोबर आहे. हायड्रेशन एनर्जी मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं गेलेलं आहे.